जालन्यातील एका रस्त्यावरती आपण उभे आहोत आणि या ठिकाणी त्या रस्त्यावरून रहदारी करणारे काही गावकरी आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडनं या रस्त्या संदर्भात चर्चा करणार आहे. दादा, तुम्ही या ठिकाणी या रस्त्यावरून तुम्ही जा करत असता, काय वाटतं? रस्त्याचं काम चालू झालंय, यावर चांगलाच रस्ता चालू झाला. अगोदर कशीच परिस्थिती असायची? भलती बेकार परिस्थिती होती. काय वाटतं? रस्त्याचं काम चालू झालं, रस्त्यावरून जात असताना पहिले दगड हे ते असायचे, कसं वाटतंय आता? हा रस्ता म्हणजे एकदम भारी काम होऊ लागलं. एक 5-10 वर्षापूर्वीपासून हा रस्ता पडलेला आहे. आमचे धडाडीचे सरपंच कार्यरत राहणारे, जनतेच्या सेवेत काम करणारे आणि गिरजा नदीवर सुद्धा केटीआर आहे, त्याच्याकडे हे सातत्याने लक्ष घालणारे आणि काळजीपूर्वक परिसरात ध्यान देणारे असे आमचे गजानन पाटील इंगळे हे हमेशा या कामामध्ये कुठलीही अडचण दुःखा सुखामध्ये सातत्याने हजर राहणारे असं म्हणून थांबतो. काय वाटतंय? रस्त्याचं काम चालू झालं, या गावासह इतर गावांना शेतामध्ये जाण्यासाठी खूप अशी दैन व्हायची, आता काय वाटतं? रस्ता चालू झाला. नाही, पहिली अडचण होती ना, रस्ता खराब होता, शेतात जायला रस्ता खराब होता. आता प्रत्येक गावात जायला साठी रस्ता चांगला झाला आणि असा जर सरळ पुढं झाला तर खूप चांगला चिंचोली पण व्हायला पाहिजे होता. इकडचा पण आता जेव्हा ते शिरसगाव चालू झाला, इकडे रजाळा ते शिरसगाव हा पण चालू झाला ना, चांगली गोष्ट झाली. दादा, काय सांगसाल तुम्ही या गावाशी निगडीत आणि समाज माध्यमावरती तुम्ही असे ऍक्टिव्ह असणारे पर्सन आहे, रस्त्याचं काम चालू झालंय, काय तुमची प्रतिक्रिया असेल, काय सांगा? शिरसगाव पासून केदरखेडा इकडे राजूरला कनेक्ट होण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्याला फार मोठी अडचण होत होती या रस्त्यामध्ये. पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेतातील काही पीक असू द्या, मिरची पीक वगैरे कोणताही माल नेण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये अडचणीचा ठरत होता. तर महायुती सरकारने हा रस्त्याचं काम हाती घेऊन भरपूर काम झालेले, मुरुम वगैरे टाकलेलं आहे, खडीत टाकलेलं आहे आणि आता शेतकऱ्याचं दळणवळण सुलभ होईल व त्यांचा माल मार्केटला नेण्यासाठी हा शेतकऱ्यासाठी रस्ता एकदम उपयुक्त ठरणार असून इकडे राजूरला असू द्या, केदरखेडला जाणं असू द्या, इकडे हसनाबादला जाणं असू द्या, या जिल्हा परिषद सर्कल मधील हसनाबाद मधील भरपूर गावं या सर्कलला अटॅच असतात, या रोडच्या लगत असल्यामुळे त्यांच्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. आणि या रस्त्यावर खास करून आपल्या गावचे सरपंच गजानन पाटील इंगळे यांचं लक्ष असून चांगल्या प्रकारे रोड ते बनवून घेतील अशी आम्ही त्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. बरं, कुठल्या गावाला जाणार रस्ता आहे हा, आणि प्रॉपर ही जे मूळ जे त्याचं केंद्रबिंदू आहे, सुरुवात कुठून कुठल्या गावापासून कुठल्या गावापर्यंत हा रस्त्याची रहदारी आहे आणि कशी परिस्थिती होती या रस्त्याच्या अगोदर? सर्वप्रथम या भागाचे नेतृत्व आदरणीय दादा रावसाहेबजी पाटील दानवे दादा यांच्या दूरदृष्टीने पाणी असेल, लाईन असेल, रस्ता असेल आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे या बदनापूर मतदारसंघाचे आमदार श्री नारायण कुचे यांच्या माध्यमातून हा रस्त्याचं काम चालू आहे. हा रस्ता शिरसगाव टू टाकळी, खिल्लारे, टाकळी, पालोदे, चिंचोली आणि चिंचोलीच्या पुढे जो डांबर आहे नॅशनल हायवे तिथपर्यंत हा रस्ता चालू होतो आणि गोशेगाव पर्यंत हा जातो. आणि या रस्त्याच्या कामासंदर्भात माझ्या आधीच्या शेतकरी बांधवांनी सांगितलं की खूप बिकट परिस्थिती होती आणि खरंच तर म्हणजे हा मार्ग पाहूनच दादांनी हा प्लॅन आखला. शिरसगाव टू जो दिंडी महामार्गासाठी आपला जो मार्ग चालू आहे, रजाळा, बेलोरा, सोयगाव देवी आणि परत आता काल परवापासून परत इकडे शिरसगाव टू जावखडा याही रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर माझ्या शेतकरी बांधवांची जी मागणी होती, वेळोवेळी त्यांची जी मागणी होती आणि सततच्या मागणीला प्राधान्यक्रम गाववाल्यासाठी दादांनी हा एक इतिहास घडवला की बुवा शिरसगावमध्ये मेन जे रस्ते जोडणी आहे, गाव जोड प्रकल्प जो आहे, समजा हा गाव त्या गावाशी जोडला गेला पाहिजे, याच्यासाठी दळणवळण म्हणून एक सुविधा रस्त्याची असते. त्यासाठी या शिरसगावमध्ये फक्त काम दाखवलं नाही तर काम तिन्ही बाजूनी चालू आहे आणि या दळणवळणाची समृद्धी शेतकऱ्यांसाठी समृद्धी आहे, कारण की त्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळतो आणि शिरसगाव अंतर्गत येणारे चौपदरी रस्ते जिकडे जाल तिकडे रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची जी भावना होती की आपल्या गावचे रस्ते झाले पाहिजे आणि गाव हा कसा आहे यापेक्षा गावात जाणारा रस्ता कसा आहे या मागणीला
आमच्या गावकऱ्यांनी खूप ओढ लावून धरली होती. या भागाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गणेश बापू फुके, त्यांच्या जिल्हा परिषद सदस्याच्या जेवढं सर्कलमध्ये समजा आज कोप्पाड्यापासून तर डावरगावपर्यंत रस्ता चालू आहे. इथे पण मी तुम्हाला तिन्ही रस्ते सांगितले. परत खंडाळाचा रस्ता चालू आहे. आता परत आपण गोष्टगाव ते वजीरखेड्याच्या रस्त्याचे काम चालू होत आहे. फक्त सर्व गावकऱ्याची एकच विनंती आहे की बुवा आपल्या गावचे रस्ते हे प्रगतीपथावर घ्या आणि चांगल्या क्वालिटीचे करून घ्या. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची एकच ओढ आहे की हा रस्ता खूप काळ टिकला पाहिजे आणि या रस्त्याची क्वालिटी चांगली झाली पाहिजे. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर आलो. आम्हाला सगळ्याच्या हेतू पुरस्कार म्हणजे माझं एकट्याचं मत नाही, सगळ्यांच्या मत आहे की बुवा रस्त्याचं काम व्यवस्थित चालू आहे आणि असंच काम सगळ्यांनी उभं राहून करून घ्या अशी आमच्या सर्व गावकऱ्यांची विनंती आहे. बरं, परिसरामध्ये चर्चा आहे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे 35 वर्ष या ठिकाणी खासदार होते, माजी मंत्री राहिलेत आणि हा जो रस्ता आहे, ज्या रस्त्यावरती तुम्ही सांगताय की व्यवस्थित काम चालू असल्याचं, तर 35 वर्षामध्ये का झाला नाही किंवा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रस्ता होतोय, तर मग आता सध्या ते खासदार नाही म्हणून रस्ता चालू झाला. त्यांचा एक शब्द आहे, मी सरपंचही नाही पण कामं होत आहेत. मग नेमकं त्यांनी सत्तेत असताना काय केले नाही? 35 वर्ष नागरिकांना काय याचा त्रास सहन करावा लागला, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? सर्वप्रथम मी तुमच्याही शब्दाचं पूर्ती होईल असं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. 2004 ते 2014 मध्ये ते महाराष्ट्रामध्ये व केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि कसल्याही प्रकारचं इथं कामावर कुठेही फोकस नव्हता. 15 वर्ष पालकमंत्री पण त्यांचाच होता. आता काही गोष्टी अशा असतात, दादांनी जी आखणी केली होती, आता ज्यावेळेस काम करायचा टाइम आला आणि जनतेने दादाला नाकारलं, त्याचे दादांनी आम्हाला सर्वांना सांगितलं की आपल्याला जे मिळालेलं मान आहे त्या मानाच्या स्वरूपात आपण काम कुठेही बंद करू नये आणि दादाच्या माध्यमातून जर ठरलं तर दादांनी विकास कामावर हा पहिलाही डांबर दादांनीच केला होता, तोही हसनाबादचा डांबर दादांनीच केला होता. इथे विरोधी पक्षाच्या माध्यमातून एक काम मला दाखवा की बुवा हे काम महाविकास आघाडीच्या काळामध्ये 15 वर्षात झालं. त्यांची सत्ता होती, त्यांचे आमदार होते, त्यांचे पालकमंत्री होते, त्यांचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचेच पंतप्रधान होते. पण त्या काळाच्या नंतर ज्यावेळी दादाला हा 2014 पासून तर 2019 पर्यंत हा कार्यकाळ सापडला आणि सत्तेमधले एक 10 वर्षामध्ये दादांनी एवढा विकास, आता तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पालफाटा राजूर जा सिमेंट कॉन्क्रीट, तुम्ही भोकरदनून आपल्या भागांना हसनाबाद पर्यंत राज्य महामार्ग पाहिला होता का? स्वप्नही पाहिले नव्हते, पण दादाच्या माध्यमातून तोही करण्यात आला. दादाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये 6,000 कोटीचे काँक्रीटचे रस्ते करण्यात आले, जलसिंचनचा साठा करण्यात आला. आता आपल्या शेजारी ही लाईन येते, वस्तीवर लाईन चालू आहे. आज गावामध्ये 50 लक्ष रुपये टाकून दादांनी परत 5 डिप्या आणि परत सबटेश, म्हणजे दादाचं सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी घेणारे निर्णय दादांनी करून ठेवले. दादा आजही पदावर नाही, पण दादाच्या माध्यमातून विकास काम हे थांबत नाहीये. बरं, हा जे रस्त्याचं जे काम चालू आहे हे निकृष्ट दर्जाचं होते अशी देखील चर्चा होती. याच्यावरती तुम्ही इंजिनियर सोबत किंवा जे अभियंते आहेत यांच्याशी काही संपर्क साधणार आहेत का? आम्हाला ज्या वेळेस असं माहिती पडलं त्यावेळेस मी तात्काळ 1 घंट्याच्या आत कामावर थांबलो आणि का असतं, काम करत असताना कुठेतरी एक अर्धी चूक निघली म्हणून त्या पूर्ण कामाला डागणे लावायचा. काम कसं चालू आहे यावर आपण लक्ष घालायचं, उभं राहायचं. 5 मिनिटं असं नाही, असं झाल्यानं जर गावाल्यांनी सांगितलं समजा आता की बुवा हे काम गलत चालू आहे, ते काम आपण तिथे येऊन बसून करून घेऊ शकतो. काम करून घेण्यात यावं आमचं असं मत आहे. कारण की कामाला पहिलेच मानलं गेलेलं आहे की चांगल्या माणसाला विरोधक आणि रोडला गतिरोधक असतातच. हे काम करून घेण्यासाठी विरोधक आणि गतिरोधक मान्य आहे आम्हाला, पण काम होत असताना विरोध करणे म्हणजे ही कुठेतरी राजनीती आहे. आपण तर करायचं नाही, करायला लागलं कोणी करू द्यायचं नाही. या माध्यमातून आमच्या सर्व, आता एक माणूस बोलला पण हजारो माणसं काय म्हणतात की बुवा रस्त्याचं काम योग्य पद्धतीने चालू आहे आणि आमचंही मत आहे कुठं चूक झाली तर आम्ही तिथे जाऊन उभं राहावं आणि ते काम करून घ्यावं. आमच्या दादाच्या माध्यमातून आमच्या गावचे कनेक्टिव्हिटी तुम्हाला 3 महिन्याच्या आत कोणताही रस्ता खाली दिसणार नाही. त्यांचा जो विकासाचा आराखडा आहे आणि बदनापूरचे आमदार श्री नारायण कुचे यांच्या माध्यमातून आम्हाला पाहिजे त्या, आता आम्ही नदीवर गिरजा नदीवर दादाच्या माध्यमातून 13 कोटीचं पूलची मागणी टाकली, तपासणी झाली, नाबार्डला तिची फाईल पडलेली आहे. म्हणजे जेवखोडच्या माध्यमातून आम्हाला जाण्या येण्याची दळणवळण व्यवस्था आमची केटीवरून आहे, पण तरी 13 कोटीचा पूल टाकलेला आहे. टाकलेला 9 कोटीचा पूल केला. बोरगाव तारोला 4.5 कोटीचा पूल केला. 10.5 कोटीचा पूल आता सध्या पाण्यामुळे काम बंद आहे. वालछाला पण पुलाचं काम दादाच्या माध्यमातून सर्व कामं चालू नाही, तुम्हाला दिसत आहेत कामं चालू आहे. आता माझं असं मत आहे की काम होत असेल तर काम करून घ्यावं
असं आमचं मत. काय सांगसाल, रस्त्याची आहे ती दयनीय परिस्थिती झालेली होती, रस्त्याचं काम चालू झालंय, शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल काय वाटतं? चांगलाच फायदा होणार आहे त्याचा. रोड झाला म्हणल्यावर चांगलंच होणार आहे ना. रोडचं काम आता सध्या तर चांगलं वाटतं आम्हाला. कोण म्हणतं असं खराब होतं, पण सध्या तर चांगलं वाटू राहिलं. याच्यानंतर जेच त्याचे विचार आहे. शेतकऱ्यांना या रस्त्यानं शेती उपयोगीची वस्तू आहेत, खते, बियाणे किंवा मग शेत पिके घेण्यासाठी आता सुरळीत होईल असं वाटतंय. हा, चांगली सुविधा होणार आहे जाण्या येण्याकरता. काय सांगसाल, रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. हे गाव शिरसगाव आणि टाकळी या दोन्ही गावाच्या मध्यस्थी रस्त्याचं काम चालू झालंय, काय वाटतंय? नाही, गावामध्ये खऱ्या अर्थानं जसं आतापर्यंत सर्वजण म्हटले की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीनं चारी बाजूने रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि 2014 पासून तर आतापर्यंत जो विकासाचा धडाका आहे, शिवसेना, भाजप, भारतीय जनता पार्टी, महायुतीच्या माध्यमातून देशभर ती खूप मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळेच या ठिकाणी सर्वसामान्य लोक आणि इतरही सर्व पक्षातले लोक हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी येत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आमच्या भागातलं नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब यांनी या ठिकाणी प्रचंड अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी विकास केलेला आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पदावरती असो किंवा नसो, त्यांचे काम करण्याची पद्धत ही सुरुवातीपासून लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळले, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत. आता शेतीमध्ये जाण्यासाठी जे काही दळणवळणाच्या साधनामुळे अडचण होती, टाकळीपर्यंत या रस्त्याची प्रचंड अडचण होती. अक्षरशः पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी लोकांनी लोकवर्गणी करून या रस्त्याचं काम केलं होतं, परंतु आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हा रस्ता चांगल्या पद्धतीने होत आहे, त्याबद्दल आम्हाला आनंद होतो. नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर हे जे परिसरातील गावातील काही नागरिक होते, या रस्त्याशी निगडीत जे शेजारील जे गावं आहे, या गावातील या ठिकाणी जमा झालेले जे नागरिक होते, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की रस्त्याचं कामाची करून घेण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि या रस्त्या संदर्भात प्रशासनानं देखील गावकऱ्यांना सहकार्य करूनच हा रस्ता पूर्ण करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना जाण्यासाठी योग्य तो रस्ता व्यवस्थित होईल आणि होऊ घातलेल्या पुढे अडचणी ज्या निर्माण होणार आहेत त्या निर्माण होणार नाहीत, अशी अपेक्षा या गावकऱ्यांनी यावेळेस व्यक्त केलेली आहे. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.